सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून खासदार प्रणितीताई शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहर उपाध्यक्ष चेतन नरोटे यांनी अभिवादन केले। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळे आम्ही महिला इथपर्यंत पोहोचलो। आम्ही संसदेत वारंवार मागणी केली की सावित्रीबाईंना भारतरत्न देण्यात यावे। आगामी काळात सावित्रीबाईंना भारतरत्न मिळेल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। पुरोगामी महाराष्ट्र आज मागे पडला आहे। महाराष्ट्रात महिलांवर, दीनदलित, अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार होत आहेत। दिवसाढवळ्या सरपंचांचे खून होत आहेत। बीड, परभणी, बदलापूर यांसारख्या घटना वाढत आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे। लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक कराड यांच्यासारखे गुन्हेगार जेलमध्ये बसून कट रचतात। गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत आहेत। त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो। VIP ट्रीटमेंट दिली जाते। गुजरात पासून महाराष्ट्रापर्यंत म्हणजेच महाराष्ट्राचा UP बिहार करत आहेत। गोरगरीब मरत असताना मंत्रिपद वाटपात व्यस्त आहेत। महाराष्ट्रात कोणीही सुरक्षित राहिलेले नाहीत, म्हणून या सर्व घटनांवरून मी मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करते, असे त्या म्हणाल्या। लाडकी बहीण या निवडणुकीसाठी चुनावी जुमला आहे आणि तो व्यवस्थित खेळला। लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे। इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत। तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत। लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे, तिला सावत्र करू नये। कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, दत्तू बंदापट्टे, वसवराज म्हेत्रे, मयूर खरात, अंबादास गुत्तीकोंडा, परशुराम सतारेवाले, सुभाष वाघमारे, विवेक इंगळे, आप्पा सलगर, शोभा बोबे, चंदा काळे, ज्योती गायकवाड, अनिता भालेराव, पूजा पवार, प्रियांका गुंडला, धैर्यशील बाबरे, दत्तात्रय गजभारी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित त्याच सावित्रीबाईंची जयंती, शिक्षणाचं मुलांना शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला होता। कशा पद्धतीने अभिवादन करा? आज 3 जानेवारी सावित्रीबाईंची जयंती आहे आणि आज आम्ही त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अभिवादन केलं आहे। आज अंगणवाड्यां सेविकांचा पण खूप मोठा कार्यक्रम आहे। आज सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला त्याच्यामुळेच आम्ही महिला राजकीय क्षेत्रात येऊ शकलो। फक्त महाराष्ट्रात नाही पण देशभरात त्यांना प्रोत्साहन मिळालं। आणि पण आज दुर्दैव असं आहे की एकेकाळी महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र होता, कारण का इथे अनेक महिलांनी संघर्ष करून आमच्यासारख्या मुलींना, महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं। पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडला आहे। आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत। आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दीन दलित लोकांवर, अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत। आज दिवसाढवळे सरपंचांचे खून होत आहेत। बीड असेल, परभणी असेल, बदलापूर असेल, हे प्रकरण वाढत चालले आहेत। BJPची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळला आहे। कोणाला भीती राहिली नाहीये पोलिसांची। सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था एकंदरीत हातात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। राज्यकर्ते जे असतील, CM असतील, स्वतः खुद पाठीशी घालायचा प्रयत्न करतायत। काही लोकांना रेकॉर्डवर आणतात, विधानसभेत रेकॉर्डवर म्हणतात की जे परभणीचं प्रकरण आहे, रेकॉर्डवर ते म्हणाले मुख्यमंत्री की हत्या ही वेगळ्या कारणामुळे झाली आणि पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये हत्या मारहाणीमुळे झाली असं एकंदरीत दिसून येतं आहे। आणि मुख्यमंत्री म्हणतात की हार्ट अटॅकमुळे। तफावत एवढी आहे, कुठेतरी मुख्यमंत्री असो, सत्ताधारी असो, हे जे खुनी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत। आज कोणीही या महाराष्ट्रात सुरक्षित राहिलं नाही आहे। महिला राहिल्या नाही आहेत, लोक राहिली नाही आहेत, गावकरी, गरीब कोणीही राहिलं नाही आहे। आणि एकंदरीत पूर्णपणे ही असं होत असताना तिथे सत्ता कोणाला मिळाली पाहिजे, कोणाला कोणतं मंत्रीपद मिळालं पाहिजे, त्याकडे जास्त लक्ष केंद्रित होत होतं आणि दुसरीकडे हे गोरगरीब लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यांच्यावर अन्याय होत होता। ह्या गोष्टीचा मी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आहे आणि हा महाराष्ट्राला आता पुन्हा एकदा पुरोगामी पथावर आणण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे, शेतकऱ्याची आहे, महिलेची आहे, गोरगरीब कामगाराची आहे, आपल्या सगळ्यांची आहे। कारण का राज्यकर्त्यांकडून आता फारशा अपेक्षा राहिल्या नाहीत। सावित्रीबाई फुलेंच्या जयंती आहे, खरं तर भारतरत्न त्यांना मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे। आपण त्यामध्ये कशा पद्धतीने? नाही, नक्कीच आम्ही संसदेत ही मागणी मांडली आधी आणि वारंवार त्या ठिकाणी आम्ही ती मागणी करणार आहोत आणि त्यांना नक्की मिळेल अशी आम्ही प्रयत्न करणार।
बीडमध्ये मसाजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचं नाव जे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधींशी जोडत आहे त्यांचा राजीनामा मागितला जातोय. मात्र सरकार त्या पद्धतीनं पावलं उचलत नाही. उलट वाल्मिक कराड ज्यांचं नाव खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना मात्र VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप तिथले लोक करतात. नाही, तुम्ही बघा लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मिक कराडपर्यंत जे गुन्हेगार आहेत, जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग, आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र, म्हणजे आमचं महाराष्ट्र पण UP बिहार गुजरात सारखं बनवतायत, ह्यांना पाठीशी घालतायत. आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे ती मला म्हणाली, ताई मला खूप भीती वाटते, मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाही आहे सरकार. म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे सगळ्यांवरच एकंदरीत, आणि सरकार 100% पाठीशी घालत आहे. अहो, गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. असं जर असेल आणि गुन्हेगारांना VIP ट्रीटमेंट देत असतील, पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल, चुकीचे स्टेटमेंट दिल्या, चुकीचे FIR फाईल करायला, डॉक्टरांवर PM रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे? धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे असं वाटतं. 100% झालाच पाहिजे. जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत. आणि काँग्रेसचं सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही, एकंदरीत जबाबदारी घेऊन, नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते, जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे. पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही. मंत्रिमंडळ स्थापन होऊन अनेक दिवस झाले, मात्र पालकमंत्री अद्याप कुठल्या जिल्ह्याला? सोलापूरचं दुर्दैव, सोलापूरचं BJPचं नेतृत्व कदाचित अकार्यक्षम आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणालाही मंत्रिपद मिळालं नाही. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोलापूर जिल्ह्याला मिळाले, पण आता त्यांचे आमदार असून मंत्रिपद नाही, अजूनही पालकमंत्री. मागच्या वेळेस पण तुम्ही बघा दर 5 महिन्याला पालकमंत्री सोलापूरचा बदल आहे. आज एवढी महत्त्वाची उजनीच्या आवर्तनाची मीटिंग आहे, पाण्याची मीटिंग आहे. आमच्या सोलापुरात दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक दिवसापासून थांबलंय. शेतकऱ्यांचे पीक त्या ठिकाणी जळतायत. अजूनही PM किसानचे हप्ते त्या ठिकाणी मिळाले नाही आहेत. टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल, सगळ्या प्रलंबित आहे. एक खासदार म्हणून नक्कीच मी तो प्रयत्न करते, पण मंत्रीपद या ठिकाणी किंवा पालकमंत्री नाही म्हणून नेमकं लोकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न एकंदरीत होतो आणि नुकसान सोलापूरकरांचा होत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.